नाशिक ते पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी चक्काजाम आंदोलन। सिन्नरमध्ये सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन सुरू आहे। थेट अहिल्यानगरला रेल्वे मार्ग नेल्यानं आंदोलक आक्रमक झालेले आहेत। सिन्नरमध्ये आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखलेला आहे। पोलिसांनी आंदोलकांना समृद्धीवर जाण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला। सिन्नरमध्ये आंदोलक आणि पोलिसांमध्ये बाचाबाची सुद्धा झालेली आहे। सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तरी सगळी दृश्य आपण पाहतोय त्या आंदोलनादरम्यानचे दृश्य आहेत। सत्यजित तांबे आक्रमक झालेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे समर्थक आणि हे सगळे आंदोलक सुद्धा आक्रमक झालेले आहेत। पोलीस आणि आंदोलकांमध्ये काहीशी वाचाबाची झाली आहे। सध्या सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। सिन्नरमध्ये सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू आहे। थेट अहिल्यानगरला रेल्वे मार्ग नेल्यानं हे आंदोलन केलं जात आहे। तर समृद्धी महामार्ग रोखण्यात आलेला आहे। समृद्धी महामार्ग रोखण्यापासून स्थानिकांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला, मात्र समृद्धी महामार्ग रोखण्यात आलाय। आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। ही दृश्य आपण पाहतोय सिन्नरमधून। सिन्नरमध्ये आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखून धरला। पोलिसांची गाडीही अडवण्याचा या आंदोलकांकडून प्रयत्न केला जातो आहे। आपले प्रतिनिधी किरण ताजने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत, सविस्तर तपशील देतील। किरण, आत्ताच्या क्षणाला नेमकं सिन्नरमध्ये काय घडतं आहे? सध्याच्या घडीला जर बघितलं तर काही वेळापूर्वी आपण सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। आंदोलकांना सुद्धा ताब्यात घेतलेलं आहे। मात्र त्या ठिकाणी आता सुद्धा समृद्धी महामार्ग काही आंदोलकांनी रोखून धरलेला आहे। परिस्थिती जर बघितली तर हा समृद्धी महामार्ग जो नागपूर मुंबईच्या दिशेने जातो तो महामार्ग जो आहे रोखून धरलेला आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर अशा थेट आपण दृश्य सुद्धा बघू शकतो। आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केलेली आहे। प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते आणि त्यांची जी मागणी आहे ती म्हणजे नाशिक रेल्वे सेवा जी आहे ती सरळ मार्गाने व्हावी म्हणणं आहे। आणि या सगळ्या अनुषंगाने काळामध्ये शिर्डी मार्गे जाण्याची रेल्वे आहे ती बदलावं आणि ते मार्ग बदलावा अशा स्वरूपाचा जो प्रशासकीय पातळीवर ज्या हालचाली सुरू होत्या त्याला विरोध दर्शवत या ठिकाणी पुन्हा एकदा नाशिक पुणे ही रेल्वे जी आहे ती सरळ मार्गाने व्हावी अशा प्रकारची मागणी आहे। दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे आंदोलन करताना जो गोंदे परिसर आहे त्या ठिकाणी चक्काजाम आंदोलनाची परवानगी देण्यात आली होती। मात्र या सगळ्या आंदोलकांनी जर बघितलं तर गलिमतावा पोलीस समृद्धी महामार्ग गाठला आणि तो समृद्धी महामार्ग सुद्धा या ठिकाणी बनलेला आहे। अनेक वाहनं आता सध्याच्या वेळेला या ठिकाणी लावली गेलेली आहे। वाहनांना जाते दुसऱ्या बाजूला पोलिसांचा सुद्धा मोठा आंदोलन करते समृद्धी महामार्गावर आल्यामुळे प्रशासनाची त्या सगळ्या निमित्तानं उडाली। महत्वाची या सगळ्या बाब म्हणजे सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतल्यानंतर सुद्धा पोलिसांचं ते वाहन होतं ते रोखून करण्याचा प्रयत्न सुद्धा आंदोलनकर्त्यांच्या माध्यमातून झालेला होता। आणि आता सध्याच्या घडीला आपण बघतोय की समृद्धी महामार्गाच्या ठिकाणी आंदोलनकर्त्यांनी आता सध्याच्या घडीला रोखून धरण्याचं चित्र पाहायला मिळतं। आता येत्या काळात पोलीस काय नेमकी भूमिका घेतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे। विचार धन्यवाद किरण, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। आंदोलक आक्रमक झालेले आहेत। आमदार सत्यजित तांबेंना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। समृद्धी महामार्गावर आंदोलन गेले, समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केलेला आहे। सिन्नरमध्ये सत्यजित तांबे, आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वामध्ये चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। समृद्धी महामार्ग रोखण्याचा आंदोलकांनी प्रयत्न केला, पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला। दरम्यानच्या काळात नेतृत्व करत असलेले आमदार सत्यजित तांबे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे। तर हे दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर आताच्या क्षणाला पाहतो आहोत। सिन्नरमध्ये सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केलं जातंय। थेट अहिल्यानगरला रेल्वे मार्ग नेल्यानं आंदोलक आक्रमक झालेले आहेत। नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वेसाठी हे आंदोलन केलं जात आहे। सिन्नरमध्ये सत्यजित तांबेंच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केलं जात आहे। सत्यजित तांबे यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। तर आंदोलक समृद्धी महामार्गावर पोहोचले। समृद्धी महामार्ग रोखण्याचा प्रयत्न या आंदोलकांनी केला, पोलिसांनी त्या आंदोलकांनाही रोखण्याचा प्रयत्न केला। दरम्यान सत्यजित तांबेंना पोलिसांनी सध्या ताब्यात घेतलेला आहे आणि आंदोलक आता आक्रमक झाले।